नमस्कार. लहानपणी चादरीत घेऊन हाणण्याचा खेळ तुम्ही बघितला असेल. म्हणजे एखादा माणूस आहे, थांबलेला आहे, त्याच्या अंगावर अचानक चादर किंवा काहीतरी कपडा टाकायचा आणि त्याला बदड बदड बदडायचा, असा खेळ तुम्ही बघितला असेल. तसाच खेळ महाराष्ट्राच्या राजकारणात चाललेला आहे. अक्षरशः बदड बदड बदडलाय आणि आपल्या डावात घेऊन म्हणजे आम्ही तुमचे पाठीराखे आहोत, आम्ही तुमचे चांगले आहोत असं सांगून. अहो एवढंच काय, तुम्ही जिथे राहताय त्याला डबकं म्हणतात हे पण सांगितलंय. अडाणी काय जो शब्द असेल तो, आपण मराठी असल्यामुळं गुजरातीचा उच्चार कसा करावा असे बरेचसे प्रश्न असतात. तर गौतम अडाणी या उद्योगपतींवर टीका करण्याची एकही संधी काँग्रेस आणि शिवसेना युबीटी सोडत नाही. त्यांच्या दृष्टीनं अडाणी म्हणजे मुंबई लुटणारा माणूस. संजय राऊत अडाणीविषयी काय मत व्यक्त करतात ते ऐका. ज्या पद्धतीनं एक उद्योगपती ताबा मिळवतो आहे, मोदींचा मित्र आणि भाजपचा मित्र, त्याच्यावरती आमचा तात्विक आणि नैतिक विरोध आहे. आणि ही लढाई जी मुंबईची आहे ही गौतम अडाणी यांच्या मुंबई ताब्यात घेण्याच्या विरुद्ध आहे, जी भारतीय जनता पक्षाच्या मदतीनं मुंबई गिळण्याचा प्रयत्न होतो. हां, ते उद्योगपती आहेत, अनेक उद्योगपती आहेत, पण त्यांच्या पद्धतीनं हव्यास कोणी मला कुठला इतर उद्योगपतीनं मुंबईच्या बाबतीत दाखवल्याचं दिसलं नाही इतक्या वर्षामध्ये. टाटा मुंबई गिळण्यासाठी उत्तेजन दिलं जात आहे, हे मुंबईसाठी आणि मराठी माणसासाठी अत्यंत घातक आहे. ऐकलं म्हणजे आमचं तात्विक नैतिक लढाई आहे. अडाणीला मुंबई गिळण्यासाठी मदत केली जाते आहे त्यांच्या मित्रांकडून, 2 गुजरात्यांच्याकडून. म्हणजे अडाणी गुजराती, हे 2 गुजराती, असं सगळं ते संजय राऊतांचं म्हणणं असतं. पण संजय राऊतांची ही वृत्ती कूपमंडूक वृत्ती आहे, थोडक्यात डबक्यातलं मास आहे. आणि या डबक्यातल्या माशाला समुंदर की मछली समजावून सांगते की आप लोगों को डबके में रहने की बहुत आदत है, मैं समुंदर की मछली हूं. ऐका ना. तुम्हाला एक सांगू का, माझी हात जोडून विनंती आहे की तुम लोग को डबके में रहने का बहुत शौक है, मैं समुंदर की मछली हूँ. ऐकलं म्हणजे संजय राऊतांना सुप्रिया सुळेंनी तुम्ही डबक्यातले आहात आणि मी समुद्रातली मछली आहे हे सांगून अडाणी सोबत आपलं नातं काय हे सुद्धा स्पष्ट केलंय. म्हणजे माझं आणि अडाणींचं नातं काय हे सुद्धा स्पष्ट केलंय. ऐका जरा. आपका और इस परिवार का मेरे ख्याल से 30 सालों का प्यार का रिश्ता रहा है. माझ्यासाठी गौतम भाई आणि प्रीती भाभी एक मोठा भाऊ आणि वहिनींसारखे आहेत. कधी आयुष्यात चांगली किंवा गोड बातमी किंवा कडूही बातमी ही हक्कानी कुठल्या भावाला सांगते तर मी या भावाला सांगते. कधी कधी ते हक्कानी रागवतातही मला. मैं उनको कह रही हूँ कभी आपकी डाक भी खानी पड़ती है और कभी प्यार भी मिलता है. पण हे खूप प्रेमाचं विश्वासाचं नातं. सुप्रिया सुळेंसाठी अडाणी मोठे भाऊ तर त्यांची बायको म्हणजे वहिनी. हां, सुप्रिया सुळे आपल्या भावासोबतच्या आणि वहिनीसोबतच्या नात्याला खऱ्या नीट सांभाळत नाहीत हा भाग वेगळा, पण अडाणी सोबत त्यांचं भावाचं, त्यांच्या बायकोसोबत वहिनीचं नातं आहे हे नक्की आहे. म्हणजे लक्षात घ्या, आता अडाणींच्या प्रोजेक्टमध्ये हस्तक्षेप करण्याची अजिबात तयारी मुंबईतल्या धारावीत यांची नाहीये, अजिबात नाहीये. अडाणींचं कसं झालंय, पॉलिटिकली लोक त्यांना शिव्या घालतात, पण जवळपास सगळेच त्यांच्या जवळपास जाण्यासाठीचे प्रयत्न करत असतात. अडाणींनी तर स्वतःहून शरद पवार माझे मार्गदर्शक आहेत असं सांगून टाकलंय. म्हणजे त्यांनी तर बारामती म्हणजे प्रगती, परिवर्तन आणि असीम संभावना यांचं केंद्र बनलंय असं सांगितलंय. जरा अडाणींच्या वाक्यात ऐका. दुनिया भर में कुछ ऐसे स्थान होते हैं जो केवल नक्शे पर बिंदु नहीं होते, वे प्रगति, परिवर्तन और असीम संभावनाओं के जीवंत प्रतीक बन जाते हैं.
and Baramati stands as a symbol of one such transformation. With a limitless potential, all made possible by the vision of an extraordinary leader, I call my mentor, Shri Sharad Chandra Pawar. ऐकलं? हे स्पष्ट होत आहे, स्पष्ट होत आहे. अडाणींना पवारांशी जुळवून घ्यायचं आहे, पवारांना अडाणींशी जुळवून घ्यायचं आहे. पवारांनी आधी उद्धवशी जुळवून घेतलंय, उद्धवचं आणि अडाणीचं जुळत नाहीये. पवार उद्धवला किकआउट करायला तयार आहेत, अडाणीला सोडायला तयार नाहीत. पण उद्धवला कुठे हे कळतंय? त्यांचं आपलं चालूच आहे. नैतिक आहे, गयाला दिली आहे, याला दिली आहे, त्याला दिली आहे. याला पांघरणात घेऊन हाणणं म्हणतात. म्हणजे मनपा निवडणुकीत राज उद्धवला मोकळं सोडून दिलंय, तुमचं तुम्ही बघा म्हणून. आणि पवार आता अजित पवारांना सोबत घेऊन राजकीय तडजोडी करायला लागले. येतंय लक्षात? आता उद्धवची जेव्हा उपयोगिता संपलेली आहे, त्यांचे कार्यकर्ते म्हणतात की एकेरी बोलू नका. अरे उद्धवांना उद्धव म्हणणंच योग्य आहे ना. उद्धवजी काय म्हणायचं ना, एकेरी नाही आहे. आम्ही उद्धवचा उल्लेख अवजाव असाच करतो, उद्धव आले उद्धव गेले असाच करतो. कारण उद्धव हे तर नाव कृष्णाच्या भावाचं आहे. उद्धव गीता सांगितली होती. उद्धव ठाकरेंना आता शरद पवारांनी मोकळं सोडून दिलंय. जा तुझं बघ म्हटलंय. उपयोगिता संपली आहे. आणि उपयोगिता संपल्यावर आता आपल्या पुढच्या पिढीचं आयुष्य संपू नये यासाठी शरद पवारांनी मोकळं रान करून दिलंय. बघा तुम्ही म्हटलंय. आता गोल गोल फिरवून अचानक सोडून दिल्यावर सैरभैर अवस्था होते, तशी उद्धव ठाकरेंची अवस्था होणार आहे. कारण खारे पाणी की मछली आता समुद्रात निघून गेली. नमस्कार. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज NLighter News.